नमस्कार. देवधर क्लासेसच्या यूट्यूब पेजवर मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. देवधर्स डिजिटल अकॅडमी तर्फे 11वी सायन्सच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी 1 जूनपासून एंट्रन्सच्या तयारीसह ऑलरेडी ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत देवधर क्लासच्या सगळ्या ब्रँचेसवरती. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संपूर्ण वर्षभर हे ऑनलाईन कोचिंग असणार आहे देवधर क्लासेसतर्फे. या ऑनलाईन कोचिंग बद्दल सरांची एक्झॅक्टली काय मतं आहेत आणि एकूण त्यांनी काय बघितलेलं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा त्या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या सगळ्याची उत्तरं द्यायला माझ्यासोबत आहेत देवधर्स अकॅडमीचे प्राध्यापक संदीप देवधर सर. नमस्कार. सर, आता मी म्हटलं त्याप्रमाणे की आपण ऑनलाईन कोचिंग तर सुरू केलेलंच आहे आणि या सगळ्या फेजला आता विद्यार्थी आणि पालक सुद्धा सरावलेले आहेत. पण हे सगळं बघत असताना गेले वर्षभर आता तुम्ही बघताय ऑनलाईन कोचिंगचे काही फायदे तोटे आहेत, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं काही प्रश्न आहेत. या सगळ्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. अर्गोनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत विद्यार्थ्यांचे, याबद्दल सांगा आणि त्याच्या आधी सुद्धा हे अर्गोनॉमिक म्हणजे काय ते आधी आमच्या पालकांना सांगा ना. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी आणि पालकांना या नवीन वर्षाच्या माझ्याकडनं शुभेच्छा अशासाठी म्हणतोय मी की हे नवीन वर्ष तरी किमान पॅन्डेमिकचा प्रभाव कमी होऊन ऑफलाईन कोचिंगवर आपण हळूहळू शिफ्ट होऊ अशी मी सर्वप्रथम प्रार्थना करतो आणि त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. पण फॅक्ट अशी आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काही आपल्या मुवमेंट्सवरती रिस्ट्रिक्शन आलं आणि त्या रिस्ट्रिक्शनमुळे जेव्हा कॉलेजमध्ये क्लासमध्ये जाऊन शिक्षण घेणं अशक्य झालं, त्यानंतर ऑनलाईन कोचिंग शिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. बरोबर. ज्या रीतीने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ऑफकोर्स हे ऑनलाईन कोचिंगचं स्वरूप इतक्या पटकन तसं म्हटलं तर स्वीकारलं आणि त्यावरती त्याच्यानंतर एक्झाम्स पण काही कंडक्ट झाल्या, त्याचे रिझल्ट्सही काही चांगले लागलेले आहेत. सो हे सगळं जे झालं त्याच्याबद्दल आपण बोलतोय, जे चांगलं झालं त्याच्याबद्दल बोलतोय, पण त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा या गेल्या 1.5 वर्षात बघायला मिळाले. त्याला तुम्ही अर्गोनॉमिक हा शब्द वापरता. तर अर्गोनॉमिक्स या शब्दाचा ग्रीक वर्ड आहे तो. त्याचा जर फोड केली तर अर्थ होतो की इट इज सायन्स ऑफ वर्क किंवा लॉज ऑफ वर्क. थोडक्यात सांगायचं झालं तर जो काम करणारा आहे आणि त्याचं काम ह्यांच्यामधल्या ज्या सगळ्या इनकम्पॅटेबिलिटीज आहेत त्या रिमूव्ह करणं हे परफेक्ट अर्गोनॉमिक डिझाईन असतं. अच्छा. किंवा एक प्रॉपर ऑप्टिमल वर्क एन्व्हायरमेंट जनरेट करणं ह्याला म्हणतात अर्गोनॉमिक्स. अच्छा. सो ह्या ऑनलाईन कोचिंगमध्ये ज्या काही डिस्क्रिपन्सीज राहिलेल्या आहेत आणि त्याचे त्यांच्या शरीरावर आणि मनावर जे काही वेगवेगळे परिणाम झालेले आहेत मुलांचे, बरोबर, ते अर्गोनॉमिकली कसे झालेले आहेत हे सांगणं हे माझं आजच्या या खरं म्हणजे व्हिडिओचं खरा उद्देश होता असं मला वाटतं. नक्कीच. आता हे सगळं डिस्कस करताना अर्थातच काय आणि कसे परिणाम झालेत आणि मग त्याच्यासाठी काय सोल्युशन्स असू शकतात या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा अर्थातच हा येतो की मग ऑनलाईन क्लास अटेंड करण्यासाठी स्ट्रक्चर आणि फर्निचर या गोष्टी कशा असल्या पाहिजेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा तोटा होणार नाही. काय आहे की काही विद्यार्थ्यांमध्ये जो काही सर्व्हे केला त्याच्यावरनं मी जी कन्क्लुजन्स काढतोय काही अतिशय लॉजिकल किंवा कॉमन सेन्सची कन्क्लुजन्स आहेत जी कोणालाही समजू शकतात. की मुळात तुम्ही जिथं काम करताय ती जागा म्हणजे अगदी वरवर पाहता जर आपल्याला ज्याचा परिणाम होऊ शकतो, जे गॅजेट वापरत आहे ते गॅजेट, जिथं काम करताय ती काम करण्याची जागा, तुम्ही ऑनलाईन किती वेळ काम करताय ती वेळ, ह्या सगळ्या फॅक्टर्सचा त्यांच्या शारीरिक आरोग्यावर किंवा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे आपण आता पाहू शकतो तसं म्हणलं तर. अच्छा. मग एक्झॅक्टली आता पहिल्यांदा यातला शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम, शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम जर आपण बोलायचं झालं तर होतं काय की विद्यार्थी जेव्हा एखाद्या गॅजेट समोर बसून लेक्चर ऑब्झर्व करतो, मग ते आपण ज्याला लॅपटॉप म्हणतो, लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, ते किती अंतरावरनं ते बघतो त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यांवर पडणारा ताण हा अवलंबून असतो. हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आयडियल अंतर हे साधारण 15 ते 20 इंच असायला पाहिजे मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये. दुसरं, त्या मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा जो स्क्रीन आहे तो त्यांनी व्यवस्थित क्लीन केला आहे का नाही, म्हणजे आपण त्याला कॅमेराचा स्क्रीन जो म्हणतो तो जर क्लीन नसेल, त्याच्यावरती जर डस्ट असेल तर त्याचाही परिणाम ब्लर दिसल्यामुळे मुलांच्या डोळ्यावरती होऊ शकतो, कारण मुलांच्या डोळ्यावरती बघण्यासाठी ताण पडतो. त्याच्यानंतर तुम्ही ती लेक्चर्सचं जे टायमिंग आहे ते तुम्ही किती ठेवलेलं आहे, तर साधारण जी शाळा 10वी पर्यंतची जी मुलं आहेत
त्यांना मॅक्झिमम कोचिंग टायमिंग हे खरं म्हणजे 4 तास असलं पाहिजे. 4 तास ते एक्सीड होता कामा नये. आणि जे 11वी-12वीचे की त्याच्यापेक्षा मोठे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मॅक्झिमम कोचिंग टाइम हे 6 तास, 4 ते 6 तासाच्या मध्ये असलं पाहिजे असं साधारण पाहणीत आढळून आलेलं आहे. पण जर हे टायमिंग एक्सेस झालं तर डोळे दुखणं किंवा पाठ दुखणं, त्यांचं मान दुखणं, हेडेक, हे कॉमन त्यांना जे काही त्यांच्या आरोग्यावर घडलेले जे परिणाम आहेत ते गेल्या दीड वर्षामध्ये ऑब्झर्व डेफिनेटली झालेले आहेत. मग त्याच्यासाठी काय करता येईल किंवा काय करायला पाहिजे हा पुढचा भाग आहे. पण मेनली नेक पेन, शोल्डर पेन किंवा हेडेक आणि मॅक्झिमम स्टुडंट्समध्ये बॅकएक म्हणजे पाठदुखीचा त्रास हा ऑब्झर्व झालेला आहे. नक्कीच सर, आता तुम्ही हे सगळे फिजिकल प्रॉब्लेम डिस्कस केलेत. विद्यार्थ्यांना ऍक्च्युअली हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात ऑनलाईन कोचिंगमुळे. मग हे ओव्हरकम करण्यासाठी म्हणजे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, विद्यार्थ्यांनी काय काय केलं पाहिजे याबद्दल सांगा ना. ओके, लक्षात घ्या मित्र हो की मेनली जो ताण तुमच्या डोळ्यावर पडणार आहे तो कमी करण्यासाठी, तो पूर्णतः टाळणं 100% घालवणं हे शक्य नाहीये. पण त्याला काही उपाय जरूर आहेत की एक 10, 15, 20 मिनिटानंतर तुम्ही सतत आय ब्लिंक करणं म्हणजे डोळे सतत मिचकावणं हे खूप आवश्यक आहे. त्याला आय ब्रेक्स असं म्हणतात. म्हणजे मधनं आय ब्रेक्स घेणं आवश्यक आहे. सो तो डोळ्यांचा व्यायाम म्हणू आपण थोडक्यात, मधनं होणं. जर शक्य झालं तर 2 लेक्चर्सच्या नंतर तरी ॲटलिस्ट एक टॉयलेट ब्रेक घेणं. आपल्या मान किंवा पाठ हे जे पोश्चर सतत ताठ बसून स्टिफ होऊ शकतं तर त्यासाठी मधनं मग भले ते शोल्डर स्ट्रेचिंग असेल, हातपाय लांब करणं असेल, हातपायांच्या मुवमेंट असतील, सो जेणेकरून तुमची बॉडी मधनं रिलॅक्स होईल, रिलीज होतील मसल्स, ते स्टिफ राहणार नाहीत हे बघणं आवश्यक आहे. काही नाही तर 2 लेक्चर्स नंतर टॉयलेट ब्रेकमुळे आपल्या बॉडीची मुवमेंट होईल हे बघणं आवश्यक आहे. इवन नॉट ओनली दॅट, आय विल सजेस्ट स्टुडंट्स की त्यांनी सतत पाणी पित राहणं, कीप युअर बॉडी हायड्रेटेड, हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जे बरीच मुलं, कारण काय कामाच्या गडबडीमध्ये मुलांच्या लक्षातच राहत नाही की आपल्याला तहान लागलेली आहे, आपण पाणी प्यायला पाहिजे. सो त्याच्यात सुद्धा काही मुवमेंट ज्या होतात ज्या त्यांना अतिशय महत्वाच्या आणि फायद्याच्या आहेत. बरोबर. या व्यतिरिक्त सर त्यांची बसण्याची व्यवस्था कशी असावी आणि मग त्यांनी काय सराउंडिंग मध्ये लेक्चर्स अटेंड करावीत, मला वाटतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचं आहे मित्र हो, कारण की जे ऑब्झर्वेशन आहे या सर्वे मधनं की बऱ्याचशा मुलांना लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि ते लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन कशामुळे होतं तर मेजर रिझन जे आहे ते आहे ते कुठे बसून ती लेक्चर्स कंडक्ट करता आहेत. काय होतं, काही मुलं बेडरूममध्ये आपल्या झोपायच्या खोलीमध्ये गादीवर आडवं पडून लेक्चर बघणं, उशी काहीतरी विचित्र पाठीमागे घेऊन किंवा खुर्चीतच असं तिरकं होऊन बसणं, म्हणजे खूप रिलॅक्स पोझिशन मध्ये मे बी. पण ती रिलॅक्स पोझिशन ऍक्च्युली त्यांच्या पाठीला त्रासदायक ठरते आहे. सो नॉर्मली त्यांनी व्यवस्थितपणे खुर्ची टेबलचा आधार घेऊन बसणं. हे मी नुसतं त्यांनी कुठे बसणं ह्याच्याबद्दल बोलतोय की खुर्चीवर बसणं हे खूप महत्वाचं. जमलंच तर पाठीमागे लंबर सपोर्टसाठी उशी घेऊन बसणं हे खूप आवश्यक आहे, जेणेकरून बॅक पेनचा जो ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याच मुलांमध्ये बॅक पेन झालेला आढळलेला आहे ते होऊ नये म्हणून उशी घेऊन बसणं. आणि त्याच्या पलीकडे ही टेबल खुर्ची कुठे असायला पाहिजे, तुम्ही गॅलरीत बसलात तर हे लक्षात घ्या की तिथं आजूबाजूला मुलं खेळत असतील, कोणी हॉकर्स तिथं काहीतरी विकायला आले असतील, त्यांचा आवाज असू शकतो, मुलांच्या आरडाओरड्याचा आवाज असू शकतो. सो इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं लक्ष डायव्हर्ट होऊ शकतं. बरोबर, डिस्ट्रॅक्शन खूप असतं. करेक्ट आहे. सो ते डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून तुमची जागा शक्यतो स्वयंपाकघर किंवा बेडरूम ही नसता, एक घरातला कुठलाही छोटा कोपरा पण चालेल, पण जिथं तुम्हाला स्वतःची टेबल खुर्ची आणि स्वच्छ जेवढं शक्य आहे तेवढं नॅचरल लाईट मध्ये तुम्हाला ते बघता येत असेल तर ते सगळ्यात आयडियल होऊ शकतं जिथं शक्य आहे तिथं. जर तुम्हाला ओपन जर लेक्चर घ्यायचं असेल तर जिथं किमान आवाजाची गडबड होणार नाही, आरडाओरडा असणार नाही, अशा ठिकाणी मग ओपन स्पेस सुद्धा चालू शकते. ह्याच्यात पुढे बरेच त्याचे प्लस मायनसेस असू शकतात की मग हा आवाजाचा डिस्टर्बन्स कमी करण्यासाठी तुम्ही वायरलेस किंवा विथ वायर असलेले इयरफोन्स वापरू शकता, इयरबड्स वापरू शकता, पण ते सगळीकडे अवेलेबल असतीलच असं नाही. त्याच्या प्रत्येकाच्या प्लस मायनसेस आहेत. अगदी गमतीत सांगायचं झालं तर मुलं हो,
मी काही तुमचा शत्रू नाही, पण तुमच्या चांगल्यासाठी हे बोलतो आहे की असंही होऊ शकतं की लेक्चर चालू आहे, शिक्षक शिकवत आहेत आणि त्याच वेळेला मल्टिपल ॲप्स मोबाईलवर ओपन होऊ शकतात. त्यामुळे जर का तुम्ही इयरबड्स किंवा इयरपॉड्स वापरत असाल तर तुम्ही कदाचित तेच लेक्चर चालू असताना म्यूट ठेवून व्हॉट्सॲपवरती चॅटिंग करू शकता, इंस्टाग्रामवर जाऊ शकता, फेसबुक बघू शकता, मोबाईलवर गेम्स खेळू शकता. मी हे मार्ग सुचवत नाहीये, असं घडतं, ही फॅक्ट हा आहे. सर्व्हे आहे गेला. So, हे पण एक प्रकारे डायव्हर्जनच आहे, हो, तुमच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये होणारा लॉस आहे हा. बरोबर. सो हे टाळण्यासाठी म्हणून मी एकीकडे सांगेन की नाही, मग लेक्चरचा आवाज घरात घुमू दे, मोठ्या आवाजात ती लेक्चर्स तुम्ही ऐकताय हे सगळ्या पालकांना जाणवू दे एक प्रकारे, म्हणजे तुम्हाला तो मोह होणार नाही की तुम्ही मल्टिपल ऍप्स ओपन करून त्याच वेळेला दुसरं काही करणार नाही. ही काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. शारीरिक आरोग्यावर झालेला परिणाम आणि त्याचे उपाय हे आपण बघतोय. मानसिक आरोग्यावर सुद्धा बऱ्यापैकी परिणाम झालाय, कारण कुठेतरी फिजिकल अटेंडन्स नाहीये, शिक्षक समोर नाही आहेत, विद्यार्थी समोर नाही आहेत. हा सगळ्या सायन्सचे स्टुडंट्स असू देत किंवा आणि कुठलेही त्यांना येणारा प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल सांगा ना. खरं सांगायचं तर ह्या ऑनलाईन कोचिंगचा सगळ्यात मेजर दुष्परिणाम मी हे सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना अतिशय 2 हात जोडून नम्र विनंती करतो की जर ऑनलाईन कोचिंग ही जर काळाची गरज असेल आणि त्याचा तुम्हाला जर फायदा व्हावा अशी इच्छा असेल तर ज्या मेजर ड्रॉबॅक बद्दल मी आता बोलतोय तुमच्याशी ते म्हणजे त्यांच्या सवयीत होणारा बदल, त्यांच्या मानसिकतेवर झालेला एक मेजर बदल असा आहे की त्यांची डिपेंडॅबिलिटी वाढत चालली कुठल्या तरी रेडीमेड सोर्सवरती. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासनी किंवा शाळेनी किंवा कॉलेजनी काही एक्झाम ठेवली तर ती एक्झाम मी अभ्यास करून जसं पूर्वी वर्गात जाऊन द्यायचो ते देण्याच्या ऐवजी ऑनलाईन एक्झाम आहे ना, म्हणजे ती ओपन बुक एक्झाम आहे असंच जणू काही समीकरण झालंय आणि ते गृहीत धरलं जातंय. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. समजा ती एक्झाम ऑनलाईन आहे आणि ओपन बुक मधनं बघणं मला शक्य नाही तर त्याच्यातनं गुगल सर्च करून आन्सर काढून ती दिली जात आहे. मग ह्याच्यात तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली का नाही झाली, तुम्हाला ती कन्सेप्ट समजली तर ती तुम्ही तयार केली का नाही तयार केली हे शेवटपर्यंत कळणार नाही. कित्येक वेळा मुलांनी अभ्यास केलेला असतो असं मी ऑब्झर्व केलंय, पण तो अभ्यास केल्यानंतर सुद्धा त्या गुगलवरती किंवा पुस्तकावर अवलंबून राहायची इतकी सवय लागली की मला कॉन्फिडन्सच डेव्हलप होत नाही की मला ते उत्तर येतंय. सो मित्र हो, हा लॅक ऑफ कॉन्फिडन्स डेव्हलप होणं हे सगळ्यात धोकादायक आहे. आणि जर आता ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून असं आपण गृहीत धरलं की पुढच्या 6 महिन्यात ऑनलाईन कोचिंगचं पुन्हा ऑफलाईन कोचिंगमध्ये कन्व्हर्जन होईल, पुन्हा सगळ्या जुन्या सिस्टीम्स जर लागू पडणार असतील तर ही डिपेंडॅबिलिटी त्यांना इतकी घातक ठरेल की जेव्हा वर्गात जाऊन पेपर द्यायची वेळ येईल तेव्हा कुठलंच उत्तर आढळणार नाही त्यांना आपल्या डोक्यात त्यावेळेला आणि मग मिझरेबली फेल्युअर येईल. मग त्या परिस्थितीला जर सामोरं जायचं नसेल तर मित्र हो, मी अतिशय मनापासून तुम्हाला ही रिक्वेस्ट करतो की आत्तापासूनच मी गुगल किंवा पुस्तक कशाचा आधार न घेता माझ्या अभ्यासावर जेवढे मला प्रश्न येतील तेवढेच मी सोडवीन आणि खरे मार्क माझ्या पेरेंट्स समोर मी प्रस्तुत करीन. अदरवाईज त्या पेरेंट्सना सुद्धा असं वाटत राहते की माझ्या मुलाला ऑनलाईन कोचिंग चांगलं जमतंय, चांगलं समजतंय आणि तो अतिशय चांगले मार्क पडतो आणि एक फॉल्स पिक्चर जनरेट होतंय जे त्यांना पुढं त्यांनाही धक्कादायक असू शकेल जेव्हा ऍक्च्युअल मार्क्स येतील. सो माझ्या दृष्टीने ह्या सवयी मुलांनी ह्याच्यातनं टाळल्या पाहिजेत. ते त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने लॉंग टर्म साठी अतिशय घातक आहेत. सो हे मी पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे विनंती करतो की आपली डिपेंडॅबिलिटी इतर सोर्सेसवर कमी करा. नक्कीच. म्हणजे वाचन, चिंतन, मनन ह्या ज्या पायऱ्या असतात अभ्यासाच्या त्या तशाच कंटिन्यू करायला हव्यात जरी आपण ऑनलाईन शिक्षण घेत असलो, कारण पुढे जाऊन आपल्याला फिजिकल क्लास सुद्धा अटेंड करायचा आहे. सर, जाता जाता आता एक प्रश्न की मग पुन्हा हा मुद्दा उपस्थित राहतो, ऑनलाईनमुळे आता शिक्षण तर चालू झालंय पण मग ऑनलाईन हा शाप की वरदान, म्हणजे त्याचे फायदे तोटे आपण दोन्ही डिस्कस करतोय, तर याबद्दल सांगा ना. म्हणजे लहानपणी मुलांनी असा निबंध लिहायचा म्हणून लिहिलं असेल की एखादी गोष्ट शाप आहे का वरदान, मग त्याचे प्लसेस आणि मायनसेस बोलले जातात. माझ्या दृष्टीने कुठलीही सिस्टम जर योग्य प्रकारे वापरली गेली तर ती वरदानच असू शकते, वरदानच ठरली पाहिजे, योग्य प्रमाणात वापरली गेली. कारण आज पॅन्डेमिकमध्ये जर गेले वर्ष 1.5 वर्ष मुलांच्या आयुष्यातलं शिक्षणाचं एक वर्षच पुसलं गेलं असतं
त्यांचं किती नुकसान झालं असतं याचा विचार करा. पण ऑनलाईन कोचिंगमुळे हा पर्याय निर्माण झाला की त्यांचं वर्ष पूर्ण होत आहे, बरोबर. त्यांचं कोचिंग कम्प्लीट होत आहे. जर ते विद्यार्थ्यांनी प्रॉपर स्वरूपात घेतलं असेल आणि त्यांनी ह्या चुकीच्या सवयी टाळल्या असतील तर हे वरदान आहे. पण जर त्याच वेळेला लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, गुगल किंवा पुस्तकावरची डिपेंडेबिलिटी वाढली असेल, मल्टिपल ॲप्स चालू करून जर मुलांबरोबर इतर चॅटिंग चालू असेल वर्गात शिकवत असताना शिक्षक, बरोबर, तर मात्र हे त्यांच्या करिअरला घातक आहे आणि मग तो शाप आहे. ही ती सिस्टीम कशी वापरता याच्यावरती ते पुन्हा तेच आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी कितीही ऍडव्हान्स असली तरी आपण ती कशा पद्धतीनं आणि कशासाठी वापरतो हे खूप महत्वाचं आहे. आणि सर मला वाटतं हा सगळा मेळ शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांनी मिळून साधायचा. मला ह्याच्यावर अतिशय महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की पालकांचा रोल इथं अतिशय महत्वाचा आहे. सडन चेक्स आणि पिरियॉडिकल चेक्स की मुलं व्यवस्थित ऐकतायत ना, पेपर लिहिताना सुद्धा तुमच्या समोर बसून जर त्यांनी पेपर लिहिला तर ते योग्य प्रकारे पेपर लिहितील हे बघणं, किंवा त्यांची लेक्चर्स ते व्यवस्थित कंटिन्यू करत ऐकतायत ना, कारण ते इयरपॉड्स वापरतात तेव्हा आम्हाला कसं कळणार हे पालकांनी आता उत्तर देऊन चालणार नाही. त्यांचा रोल पुन्हा एकदा ह्यात सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. मला वाटतं खूप छान उत्तरं सर आज तुम्ही दिलीत. एकूणच या ऑनलाईन कोचिंग बद्दल अतिशय महत्वाचे मुद्दे आज सरांनी आपल्याला सांगितले. हे सगळे लक्षात ठेवूयात आणि या शिक्षणाच्या नवीन पद्धतीला तेवढ्याच ताकदीनं सामोरे जाऊयात. सर्व विद्यार्थ्यांना देवधर क्लासेस तर्फे DAE आणि DDA या आमच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्र हो आणि पालक हो, अशाच नवनवीन विषयांवरील व्हिडिओजसाठी देवधर क्लासेसचे YouTube चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा.